होश में है असली जोश भाग पहिला. जोश. जोश मुळे नाही हो, अब जोश से नहीं होश से काम लेना पडतात म्हणतात ना, तो वाला जोश. असंच जोशमध्ये येऊन लोक गोंधळ करतात आणि मग माती खातात. जाऊ दे. आता तुम्ही म्हणाल, आज एकदम जोश वगैरे काय, जोशात येऊन काही केलंस का? नाही नाही, काही झालेलं नाही आहे. आणि मुळात जोश याला कारण कुठे लागतं? जोश असा आपोआप येतो. भाग मिल्खा भाग, धोनी, मेरी कोम हे पिक्चर पाहिले की आपल्याला आतमधून असं एकदम जगत जिंकून टाकावं वाटतं. असं का वाटतं? कारण परत तेच जोश. पण पिक्चर संपला की काय होतं? पुन्हा आयुष्य जैसे थे. सगळं मोटिवेशन, इन्स्पिरेशन, खल्लास. जितक्या लवकर जोश अंगात संचारतो, कदाचित तितक्याच लवकर तो उतरतही असावा. हां, जोश थोड्या वेळासाठी चांगला असला तरी त्यात राहून कुठलंच काम कधीच पूर्ण होत नाही. कारण कुठलंही काम जर चांगल्या रीतीने पूर्ण करायचं असेल तर लागते ती मेहनत, चिकाटी, सातत्य. आणि आता मी भाग मिल्खा भाग, धोनी, मेरी कोम या 3 पिक्चरचं उदाहरण दिलं कारण हे तिन्ही पिक्चर्स वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे आहेत. जर आपल्याला कोणी विचारलं की ह्या 3 पिक्चरमधलं नेमकं काय आवडलं, तर आपण काय सांगू बरं? ॲक्टिंग. हां, प्रश्नच नाही, ॲक्टिंग भारी केली आहे सगळ्यांनी. अजून अजून स्टोरी. हां, स्टोरी पण मस्त होती. अजून अजून काही नाही, पण भारी वाटतं हे पिक्चर बघून. असा एकदम जोश येतो. ह्या अशा उत्तरांशिवाय आपल्याकडे दुसरं सांगण्यासारखं काहीच नसतं. पण ह्या पिक्चर्समध्ये एवढंच होतं का? नाही. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण मिस करतो, ती म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी आपलं काहीतरी एक ध्येय ठरवलं आणि मग ते ध्येय गाठण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. फक्त जोशात येऊन 4 दिवस जिमला गेले आणि मग वर्षभर परत तिकडं ढुंकूनसुद्धा पाहिलं नाही, असं नाही केलं त्यांनी. हां, हरले, पण मग नंतर असा कमबॅक केला की लोक बघतच राहिले. असंच एका जोशमध्ये येऊन काहीतरी काम करताना चूक केलेल्या आणि मग होशमध्ये येऊन ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आर्यनची आजची ही कथा आहे. आर्यनच्या घरात त्याच्या घरच्यांनी स्पोर्ट्सचं चॅनल फक्त त्याच्यासाठी घेतलं होतं. त्याला सगळे खेळ आवडायचे, पण बॅडमिंटन त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त. सकाळ, दुपार, संध्याकाळ, काहीही असो, कुठलीही मॅच त्यानं कधी मिस केलेली नव्हती. आपल्या देशात लोकांना सहसा क्रिकेट सोडून कुठल्याच दुसऱ्या खेळातल्या खेळाडूंची नावं माहिती नसतात. पण आर्यन वेगळाच होता. त्याला सगळ्या स्पोर्ट्समधल्या सगळ्या प्लेयर्सची नावं माहिती होती. तो सगळे खेळ खेळायचा, पण बॅडमिंटनची विशेष आवड असल्याने त्याला क्लास लावायचा होता. पण खेळाचा क्लास लावायचा म्हणजे आईबाबांची परवानगी लागणार होती. अभ्यासासाठी क्लास लावण्याबद्दल विचारलं असतं तर घरचे खुशी खुशी तयार झाले असते. आता काय करावं या विचारात तो पडला. शाळेत येता जाता त्याला कोर्ट दिसायचं, त्यात खेळणारे प्लेयर्स दिसायचे, त्यांचे कोच दिसायचे. आई, बाबा आणि आर्यन डायनिंग टेबलवर शांत जेवण करत बसले होते. एक दिवस न राहून त्यानं घरच्यांना विचारलं, बाबा. आर्यनच्या आवाजामुळे शांतता भंग झाली. बाबांचं लक्ष आर्यनकडे गेलं. आर्यन त्यांची नजर चुकून जेवू लागला. पण बाबांनी मग जेवणावर लक्ष देत आर्यनला विचारलं, बोल. बाबांची नजर न मिळवता आर्यन म्हणाला, मला ते बॅडमिंटनचा क्लास लावायचा आहे. मला आवडतं खूप बॅडमिंटन आणि माझे मित्र म्हणतात की तू चांगला खेळतो. कोचिंग लावली तर अजून चांगला खेळशील. जर आपण कोचिंग लावली ना तर मग खूप भारी होईल माझा गेम. बाबांना आर्यनचं बोलणं पटत नव्हतं, पण ते तसं बोलूनही दाखवत नव्हते. आईनं मध्ये पडावं म्हणून आर्यन आईकडे बघू लागला, तर बाबांकडे बघून तीही काहीच बोलू शकली नाही. पण आर्यन आज हट्टाला पेटला होता. त्याला काहीही करून आज परमिशन काढायचीच होती. आज परमिशन काढायची आणि उद्यापासून क्लासला जायचं, असा त्याचा प्लॅनच होता. त्याला ते कोच दिसत होतं, तिथले प्लेयर्स, कोच सगळं दिसत होतं. जोशमध्ये येऊन आर्यन बोलून गेला,
तुम्हाला पाहिजे किती पाहिजे तेवढे टक्के मी पाडतो, अभ्यासात काहीच दुर्लक्ष करणार नाही मी, प्लीज मला मला लावू द्या क्लास. तुम्हाला किती पाहिजे तितके टक्के मी पाडतो. या वाक्यावर बाबा विशेष खुश झाले. पहिल्यांदा बाबांनी आर्यनला एखाद्या गोष्टीबद्दल इतकी पटकन परवानगी दिली होती. तो खूप आनंदी होता. त्या रात्री त्याला स्वप्नात पण आपण त्या रोज पाहिलेल्या कोर्टवर आहोत आणि तिथल्या प्लेयरसोबत आपण खेळत आहोत, कोच आपल्याला शिकवत आहेत, हेच दिसलं. पुढच्या दिवशी आर्यन लवकर उठला. त्याला लवकर उठलेलं पाहून तर आई चकितच झाली. काय रे, आज इतक्या लवकर कसं काय उठलास? आर्यन म्हणाला, अगं ते आजपासून बॅडमिंटनचा क्लास लावायचा आहे ना, तर त्यांना भेटून येतो, त्यांना सांगतो की मी आज संध्याकाळपासून येणार आहे. आई म्हणाली, एवढंच सांगायचं आहे, मग डायरेक्ट संध्याकाळी जा ना. पण आर्यन आईच्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्यानं पटापट आवरून घेतलं आणि तो बाहेर पडला. आईशी बोलल्याप्रमाणे तो कोर्टवर गेला. त्या कोर्टच्या त्यानं आज पहिल्यांदाच पाऊल टाकलं होतं. त्याला त्याला खूप भारी वाटत होतं. तो तसाच ते सगळं पाहत बसला. कोणीतरी त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्याजवळ आलं. तिथला एक माणूस म्हणाला, कोण पाहिजे? आर्यनची तंद्री तुटली. तो म्हणाला, मला बॅडमिंटनचा क्लास लावायचा आहे. तो माणूस आर्यनकडे बघतो आणि म्हणतो, कधीपासून? आर्यन म्हणाला, आजपासून, म्हणजे आज संध्याकाळपासून. आत्ता माझी शाळा आहे, शाळा सुटली की मी येतो लगेच. ठीक आहे, मग ये संध्याकाळी, माणसानं उत्तर दिलं. आर्यन डोळ्यात पुन्हा एकदा सगळं काही सामावून तिथून निघाला. शाळेत त्याला दिवस खूपच मोठा वाटू लागला. एक एक तास, एक एक दिवस आहे असं त्याला वाटू लागलं होतं. कधी शाळा सुटेल, कधी मी क्लासला जाईल, असं त्याचं झालं होतं. हळूहळू एक एक तास होत इकडे तिकडे थोड्या टिंगल टवाळ्या करत शेवटी शाळा सुटली. जशी शाळेची घंटा वाजली तसं शाळेतून सगळ्यात पहिले बाहेर पडलेला जर कोणी असेल तर तो आर्यनच होता. आर्यन पळत पळतच क्लासला गेला. त्यानं त्याचं दप्तर एका साईडला काढून तो ऑफिसमध्ये गेला. त्यानं त्याचं नाव एनरोल केलं आणि पैसे भरून टाकले. मग तो बाहेर आला. कोचने त्याला जवळ बोलवलं. कोच प्रसाद. काय नाव तुझं? आर्यन त्यांच्यासमोर उभा होता. आर्यन. प्रसाद सर म्हणाले, ठीक आहे, बॅडमिंटन खेळलायस का आधी? आर्यन इकडे तिकडे बघत आणि कधी आपण रॅकेट हातात घेऊ आणि खेळायला लागू ह्या विचारात आर्यनची चलबिचल होत होती. तो म्हणाला, हो, खेळलोय ना, रोज खेळतो आमच्या कॉलनीमध्ये आणि टी व्हीवर तर सगळ्या मॅच बघतो मी. प्रसाद सरांनी चलबिचल करणाऱ्या आर्यनकडे बघितला आणि म्हणाले, जा, या कोर्टचे 3 राऊंड मारून ये. आर्यननं एकदम प्रसाद सरकडे आपला भ्रमनिरास झाल्यासारखं बघितलं, पण त्याचा नाईलाज होता. आर्यन राऊंड मारू लागला. कसेबसे त्याने 3 राऊंड पूर्ण केले. राऊंड पूर्ण करून थोडाच वेळ झाला होता की सरांनी त्याला काही वॉर्मअप एक्सरसाइजेस करायला लावल्या. त्या एक्सरसाइज करून तर आर्यन इतका थकला की हातात रॅकेट घेऊन उभं राहण्याची ताकद पण आता त्याच्यात उरली नव्हती. पहिल्याच दिवशी आपण कोर्टवर खेळणार, मग सगळे आपला गेम बघून चकित होणार, मी असा मारेल, असा पॉईंट घेईल. आर्यनचे सगळे विचार अस्तित्वात आलेच नाहीत. वॉर्मअपमध्येच हवा टाईट. कसा बसा थोडं तो कोर्टवर खेळला. घरी गेल्यावर त्याला खूप झोप येत होती, पण जेवण केल्याशिवाय झोपू शकत नसल्यामुळे तो जेवायला बसला. आई आर्यनला जेवण वाढता वाढता म्हणाली, कसं वाटलं आज पहिल्या दिवशी क्लासमध्ये? बाबासुद्धा आर्यनच्या उत्तराची वाट बघत होते, पण आर्यन मात्र थकल्यामुळे जेवता जेवता डुलक्या घ्यायला लागला होता. आई. आर्यन. आर्यन डुलकीतून उठत, हां हां काय? अरे, काय शिकवलं आज क्लासमध्ये? आर्यन म्हणतो, छान 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 शिकवलं. आई बाबा दोघे पण त्याच्याकडे बघून हसायला लागले. आर्यनला झोपेमुळे काहीच कळत नव्हतं. शेवटी कसं बसं जेवण करून आर्यन त्याच्या रूममध्ये गेला आणि बेडवर पडल्या पडल्या झोपला. मग रोज आर्यनचं हेच शेड्यूल सुरू झालं. सकाळी शाळेत जायचं, संध्याकाळी क्लासला. तिथे सुरुवातीला राऊंड मारायचे, वॉर्मअप एक्सरसाइज करायच्या आणि मग रोज एक एक गोष्ट शिकून त्याची प्रॅक्टिस करायची. हळूहळू आर्यनची आता सगळ्यांची मैत्री होऊ लागली होती. त्याचा खेळ सुधारत चालला होता. त्याला एकंदरीत क्लासचं वातावरण आवडू लागलं होतं. आता तो चांगल्या चांगल्या कसलेल्या प्लेयरसोबत खेळू लागला होता. अशातच एक दिवस टुर्नामेंट अनाऊन्स झाली. आर्यननं त्या टुर्नामेंटमध्ये भाग घ्यायचं ठरवलं.
त्यानं तसं प्रसाद सरांना सुद्धा सांगितलं आणि सरांनी त्याला लगेच अलाव केलं आणि तो दिवस उजाडला. आज आर्यन भलताच एक्सायटेड दिसत होता. त्याला कारणही तसंच होतं ना, त्याच्या आयुष्यातली ही अशी पहिलीच मॅच होती जी तो स्वतः खेळणार होता. आजपर्यंत त्यानं त्याच्या आवडत्या आणि आदर्श मानलेल्या प्लेयर्सची एंट्री, त्यांचा स्टान्स, त्यांची ती फॅन फॉलोईंग, त्यांची सर्व्हिस, त्यांचे स्मॅशेस या गोष्टी फक्त टी व्हीवर बघितल्या होत्या. आज तो हे सगळं स्वतः अनुभवणार होता. इतर प्लेयरसोबत तो कोर्टवर आला. रोजच्या फक्त प्लेयर्सनी भरलेल्या कोर्टवर आज पालक, मित्र, बरेच नातेवाईकसुद्धा आलेले होते. मग मॅचेस सुरू झाल्या. आर्यनची मॅच सुरू व्हायला अजून वेळ होता, म्हणून तो एका जागी बसून सगळं बघत होता. आणि आपण त्या समोरच्या प्लेयर्सच्या जागी असतो तर कसा स्मॅश मारला असता आणि मग ऑडियन्समधून कशी रिॲक्शन आली असती, असं काहीतरी इमॅजिन करू लागलं. थोड्याच वेळात स्मॅशेसचे जबरदस्त आवाज आणि प्रेक्षकांच्या टाळ्या आणि कमेंट्सनी अख्खं कोर्ट दुमदुमून गेलं. पण आर्यनच्या इमॅजिनेशनमध्ये मात्र ते सर्वजण आपल्याकडेच बघतायत, आपल्यासाठीच टाळ्या वाजवत आहेत असं त्याला वाटू लागलं. एक एक करत सगळ्या मॅचेस अगदी उत्कंठावर्धक झाल्या. मग काही वेळानंतर आर्यनच्या नावाची अनाऊन्समेंट झाली. आर्यन कोर्टवर आला. त्याला पाहायला त्याचे आई बाबा दोघेही आज आलेले होते. गेम सुरू झाला. सुरुवातीला आर्यन हाय स्पिरिटमध्ये असल्याने समोरच्याला झुलवत होता. त्यानं त्याच्या या हाय स्पिरिटच्या दमावर 2-3 पॉईंट असेच कमवले. पण नंतर समोरच्या प्लेयरनं नेमकं हेच हेरलं आणि आपला गेमच बदलला. तो अचानक डिफेन्सिव्ह झाला. आर्यनला ही मॅच पटकन संपवायची होती, त्यामुळे त्यानं स्वतःच्या गेममध्ये काहीच बदल केला नाही. तो तसाच खेळत राहिला. परिणामी त्याला काही काळानंतर थकवा जाणवू लागला. आर्यनला थकवा आलेला पाहून समोरच्या प्लेयरने पुन्हा एकदा आपला गेम बदलला. आता तो अटॅकिंग साईडला आणि आर्यन डिफेन्सिंग साईडला होता. अटॅक करणारा प्लेयर धडाधड पॉईंट्स मिळवू लागला आणि आर्यनला मात्र काहीच करता येईना. आर्यनचं सगळं स्पिरिट, त्याचा सगळा जोश आता थकव्याबरोबर उतरून गेला होता. अटॅकरच्या त्या प्रत्येक स्मॅशवर प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. ज्या टाळ्या आर्यन स्वतःसाठी इमॅजिन करत होता त्या आता प्रत्यक्षात दुसऱ्यासाठी ऐकताना त्याला नकोशा वाटू लागल्या. शेवटी प्रचंड मोठ्या तफावतीनं आर्यन मॅच हारला. आर्यनला मॅच हारल्याचं खूपच दुःख झालं होतं. त्याच्या क्लासमधले जवळपास सगळेच लोक जिंकत चालले होते आणि आर्यन एकटाच होता जो त्याची पहिलीच मॅच हारला होता. आर्यन कोणाशी न बोलता घरी आला. घरी आल्यावरही तो कोणाशीच काहीही बोलला नाही. सरळ त्याच्या रूममध्ये गेला आणि दार लावून घेतलं. थोड्या वेळात आर्यन पुन्हा बाहेर आला. तो तसाच सरळ घराच्या बाहेर गेला आणि थेट एका स्पोर्ट्सच्या दुकानापाशी येऊन थांबला. दुकानात जाऊन तो दुकानदाराला म्हणाला, पायात बांधण्यासाठी वेट्स आहेत? दुकानदार, हो आहेत. आर्यन, 2 किलोची वेट्स द्या. दुकानदार, अरे वा, फुटबॉलची तयारी चालू आहे वाटतं. यावर आर्यन काहीच बोलला नाही. आर्यनने पहिल्यांदा हरणे काय असते याचा अनुभव घेतला होता. आर्यन आता पुन्हा बॅडमिंटन खेळेल का? आर्यनच्या मनात नक्की काय चाललंय? का त्याने बॅडमिंटन सोडून आता फुटबॉल खेळायचा निर्णय घेतला? हे समजून घेऊया पुढच्या भागात. स्पोर्ट्सची आवड असणाऱ्यांचा सुटला आहे सगळीकडे वारा आणि अजिंक्यचा तुम्हाला सगळ्यांना सायोनारा. एक छोटीशी रिक्वेस्ट होती, ही गोष्ट ऐकल्यानंतर जर तुम्हाला ही गोष्ट छान वाटली किंवा तुम्हाला एक्झॅक्टली कसं वाटलं ही गोष्ट ऐकल्यानंतर, हे खाली कमेंटमध्ये जर तुम्ही एका छोट्याशा लाईनमध्ये लिहिलं तर मला खूप मनापासून आनंद होईल. ते लिहिल्याबद्दल किंवा ते लिहिण्याचा निर्णय घेण्याबद्दल किंवा तसं आपण छान लिहूया असं विचार करण्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ह्याच्या दुसऱ्या भागात नक्कीच जाणून घेऊया की आर्यन पुढे काय करेल.